नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11वी अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स प्रकरण क्रमांक 3 विभाजन मूल्य। तर विभाजन मूल्यामध्ये आपण यापूर्वी काही मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे, त्याकडे एक साधारणपणे आपण आता नजर टाकूया। तर आपण इयत्ता 10वी पर्यंत मध्य, मध्यगा, बहुलक तर अशा अनेक पॉइंट्स आपण यापूर्वी अभ्यासले आहेत। तर इथे म्हणूनच आपल्याला या ठिकाणी दिला आहे की सरासरी हा शब्द आपण खूप वेळा वापरलेला आहे। सहज बोलताना सुद्धा आपण सरासरी हा शब्द वापरत असतो। तर आपल्याला 10वीला पडलेले मार्क्स असतील, मग तुम्हाला किती टक्के पडले असं आपण विचारतो, तर ते जे पडलेले टक्के असतात ती सुद्धा तुमची 10वीला असणाऱ्या सर्व विषयांच्या पडलेल्या मार्काची काय असते, सरासरीच असते। तर सरासरी तीच आपण त्यालाच टक्केवारी असं म्हणत असतो। म्हणजे सरासरी काढली की प्रत्येक विषयाची त्या ठिकाणी की आपल्याला आपापच टक्केवारी त्या ठिकाणी प्राप्त होते। तर सरासरी हा शब्द आपण खूप वेळा वापरतो। पाऊस किती पडला, सरासरी किती इंच पडला, म्हणजे सरासरी। तर थोडक्यात आपल्याला सरासरी हा शब्द चांगलाच परिचयाचा आहे। त्यानंतर आपण वैयक्तिक, खंडित आणि अखंडित यांचा आपल्याला आपण अभ्यास या ठिकाणी 10वी पर्यंत केलेला आहे आणि त्यानुसार आपण मग अंकगणित मध्य शोधला असेल, त्याचबरोबर बहुलक शोधला असेल, त्याचबरोबर आपण मध्यगाही शोधलेली असेल। तर अशा आपण 3 सरासरीचे जे प्रकार आहेत ते आपण त्या ठिकाणी इयत्ता 10वी पर्यंत शोधलेले आहेत। तर आपण यापूर्वी असे काही प्रकार आपण शिकलो आहोत। त्यातला पहिला प्रकार आहे सरासरीचे प्रकार आणि अंकगणित मध्य। तर अंकगणितामध्ये मग वैयक्तिक श्रेणी असेल तर त्याचा आपला आपण या सूत्राचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे वैयक्तिक श्रेणीमध्ये। त्याचबरोबर खंडित श्रेणी जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सूत्रात बदल होताना दिसतो। इथे आपल्याला x बार बरोबर समेशन x भागिले n आहे, तर इथे आपल्याला खंडित श्रेणी आल्यामुळे f वाढलेला आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे, संचित वारंवारता वाढलेली दिसते आणि सूत्रात थोडासा बदल झालेला दिसतो। त्याचप्रमाणे अखंडित श्रेणी असेल समजा, तर इथे प्रत्यक्ष पद्धत x बार आणि थोडासा बदल या ठिकाणी दिसतो। फक्त खंडित आणि अखंडित म्हणजे आपण आकडेवारी मांडत असताना या ठिकाणी थोडा बदल करतो, सूत्रामध्ये फारसा बदल आपल्याला झालेला दिसत नाही। खंडित श्रेणी आणि अखंडित श्रेणी यांचे सूत्र आपल्याला सारखंच असलेलं काय होत आहे, दिसत आहे। तर अशा प्रकारे आपण अंकगणित मध्य पाहिलाय। त्याचबरोबर मग दुसराही मुद्दा आपण पाहिलाय की बहुलक। तर बहुलक वैयक्तिक श्रेणीमध्ये आपण अभ्यास केला की पदमालेत सर्वात जास्त वेळ येणारी जी संख्या असते तिला आपण काय म्हणतो, बहुमत असं म्हणतो। आता खंडित श्रेणीमध्ये त्यांनी त्याचं काय सांगितलं आहे की सर्वाधिक ती किती वेळा आली आहे, 10 वेळा आली आहे, तर त्याचं ते मूल्य त्या ठिकाणी इथे आपण शोधत असतो। त्याचबरोबर बहुलकाचं आपल्याला अखंडित श्रेणी असेल तर या प्रकारचं सूत्र आपण आपल्या उदाहरण सोडवण्यासाठी इयत्ता 10वी पर्यंत वापरलेले आहे। त्यानंतर आपण तिसरा जो प्रकार पाहिला सरासरीचा तो म्हणजे मध्यगा। तर मध्यगा म्हणजे मधला, मध्यभाग अशा अर्थाने। तर मग पहिलं वैयक्तिक श्रेणीमध्ये आपण पाहिलेलं आहे की मध्यगा म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण मीडियन असं म्हणतो। तर m बरोबर n अधिक 1 भागिले 2 च्या पदाचे मूल्य, म्हणजे कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येईल त्या पदाचं मूल्य आपण त्या ठिकाणी किती आहे ते पाहायचंय। तर पद आपल्याला अधिक क्रमाने मांडून घ्याव्या लागतात, चढत्या क्रमाने त्याची मांडणी करावी लागते आणि मग याचं जे मूल्य आहे समजा 7व्या पदाचे मूल्य, मग आपण काय करणार आहोत, जे आपण चढत्या क्रमाने अंक मांडलेले आहेत त्यातले 7वं अंक कोणता आहे तो आपण शोधायचा आणि ते असते मध्यगा किंवा त्या आकडेवारीची किंवा ती जो डाटा आपल्याला दिलेला आहे त्याची ती माहिती असते आणि त्याची ती मध्यगा त्या ठिकाणी आपल्याला शोधता येते। तर अशा प्रकारे वैयक्तिक श्रेणी आहे। त्याच्यातच परत पुन्हा खंडित श्रेणीचं सुद्धा आहे। खंडित श्रेणीमध्ये फार काही बदल झालेला नाही, सूत्रही त्याचप्रमाणे आहे, परंतु अखंडित श्रेणीमध्ये सूत्र थोडंफार बदललेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तर आता इथे आपण थोडक्यात मागील इयत्तेपर्यंत अंकगणित मध्य, बहुलक आणि मध्यगा शोधल्या। तर आपण बघतो की हळूहळू जसं आपल्याला नवीन काहीतरी माहिती प्राप्त होत जाते, नवीन माहिती जशी जशी प्राप्त होते तर त्या ठिकाणी आपण काय करत असतो, पुढे पुढे जात असतो। आता इथे आपल्याला अंकगणित मध्य आला, बहुलक आला, मध्यगा आला, आपल्याला अजून त्या ठिकाणी जी आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध होत असते, संख्या उपलब्ध होत असतात, त्यातून अजून कशी ॲक्युरसी वाढता येईल, अजून कसं आपल्याला जवळ जाता येईल, तर हे शोधण्याचा त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न होत असतो। आणि म्हणून
पुढचा आपल्याला इयत्ता 11वी मध्ये जो अभ्यासक्रम करायचा आहे तो आहे आपल्याला दशमके, चतुर्थके आणि शतमके हे 3 पॉइंट्स अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आणि मग या समान जे 3 किंवा 4 भाग करायचे त्याला आपण चतुर्थक म्हणतो. समान 10 भाग झाले असेल तर त्याला आपण दशमक म्हणतो आणि समान 100 भाग जर झाले त्याला आपण शतमक असं म्हणतो. आता अशा या 3 मुद्द्यांचा आपल्याला उदाहरणासह सविस्तर अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर याकडे तुमच्या लक्षात येईल की समान भाग म्हणजे आपण जरा पूर्वीच्या काळी सरासरी, मध्यगा हे आपल्याला बहुलक हे थोडीशी ढोबळ मानाने आपल्याला त्या ठिकाणी मूल्य आलेले दिसतात, परंतु पूर्वीच्या पेक्षा तेही सरस होते. आता त्याच्याही पुढचा टप्पा आहे की दशमक, शतक असेल, चतुर्थक असेल, अजून ॲक्युरसी, अजून अचूकता म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी वाढलेली दिसते. आणि म्हणून जसे जसे आपल्याला नवीन आपल्याला त्या ठिकाणी शोध लागत जातात तसतसं आपण त्या नवीन शोधाचा वापर आपण पुढच्या अनेक गोष्टींसाठी, अनेक समस्या सोडवण्यासाठी त्याचा उपयोग आपण करत जातो. तर याही टॉपिकमध्ये आपल्याला ही नवीन जी आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत हेही असेच आपल्याला आता उपयुक्त ठरताना दिसत आहे. कारण जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये सामग्री गोळा होते त्यावेळेस त्याचं मूल्यमापन करणं किंवा त्याचं त्या ठिकाणी निरीक्षण करून त्याचं कन्क्लुजन काढणं किंवा अंतिम निर्णयापर्यंत जाणं हे अधिक अचूक व्हावं यासाठी आपण हे नवनवीन जी सामग्री त्या ठिकाणी शोध लागतो त्याचा आपण वापर करत असतो. तर आता आपण या टॉपिकमध्ये जर पाहायला गेलं तर कोणतीही सामग्री असेल, समान भाग आपल्याला अचूकतेने करायचे असेल तर आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात. समसंख्या असेल, आपण म्हटलं चला 8चे 4 समान भाग करा, 8 भागिले आपण 4 करतो, प्रत्येक 2 असं करेक्ट उत्तर येतं. म्हणजे इथं ॲक्युरसी आहे. परंतु काही आता आपल्याला पॉईंटमध्ये उत्तर असेल तर कसं काढणार, सामग्री समजा मोठ्या प्रमाणात असेल तर कसं करणार. ठीक आहे, 8/2 एकदम सोपं उदाहरण मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. परंतु आपण समजा पूर्ण राज्याची आकडेवारी असेल, देशाची आकडेवारी असेल तर इथे आपल्याला त्या ठिकाणी अचूक उत्तर काढणं कठीण होतं. म्हणून या ठिकाणी आपण या डाटाचा वापर आणि या सूत्रांचा वापर त्या ठिकाणी करतो आणि आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची अचूक अशी उत्तरे आणि आपल्याला त्या आलेल्या अचूक उत्तरावरनं आपल्याला पूर्ण निर्णय घेणे पुढे सोपं जातं. म्हणजे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांना जनतेसाठी काही कल्याणाची योजना आखायच्या असतील तर या अचूक आलेल्या आकडेवारीतून, अचूक आलेल्या उत्तरामधून म्हणजे चतुर्थक असेल, दशमक असेल, शतमक असेल याच्यातून आलेल्या उत्तरामधून त्यांना पुढील योजना काय आखायची, काय निर्णय घ्यायचे आणि आपल्या जनतेचं कल्याण कसं होईल याची एक प्रकारची बांधणी करता येते, योजना तयार करता येते. आणि म्हणून या स्टॅटिस्टिक्सचा जो डाटा आहे हा मोठ्या पातळीवर जिथे जिथे समस्या असतात त्या सोडवण्यासाठी या डाटाचा उपयोग आजपर्यंत झालेला आहे, इथून पुढे सुद्धा होतच राहणार आहे. तर आपण आता थोडक्यात आपण सुरुवात पाहूया की या ठिकाणी आपल्याला या टॉपिकमध्ये अजून काय काय मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे ते आपण प्रस्तावनेमध्ये आता पाहूया. तर इथे आपल्याला त्यांनी दिलेला आहे की सामग्रीची समान भागांमध्ये विभागणी करणे म्हणजेच विभाजन होय. तर मी तुम्हाला आत्ताच मुद्दा सांगितलेला आहे. त्या ठिकाणी समान भागांमध्ये विभागणी होते. समान भागामध्ये विभागणी केली की ती कशी करायची, काय करायची त्यामध्ये आपल्याला अचूकता त्या ठिकाणी यायला लागते. आणि म्हणून इथे पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलंय की तुम्हाला जी सामग्री दिली आहे, सामग्री म्हणजे आपल्याला उदाहरणं देणार आहेत, संख्या देणार आहेत, त्या संख्यांचं आपल्याला समान वाटप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. संख्या समप्रमाणात असतील तर वाटप करणे सोपे जाते, परंतु जर विषम प्रमाणात असतील किंवा अजून इतर काहीतरी असतील, रॅन्डम त्याला म्हणतो आपण की रॅन्डम संख्या दिलेल्या असतील तर त्याचंही आपल्याला विभागणी करायची असेल तर तिथे सुद्धा आपल्याला या स्टॅटिस्टिक्सचा वापर त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून समान भाग करणे यालाच आपण विभाजन असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपल्याला दिलेला आहे, सामग्रीची विभागणी करताना आवश्यक संख्या समान प्रमाणात विभागणे याला विभाजन मूल्य असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, विभाजन मूल्य म्हणजे काय हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की सामग्रीची विभागणी करताना म्हणजे त्याचे थोडे छोटे छोटे भाग करत असताना आपल्याला समान प्रमाणामध्ये संख्या त्या ठिकाणी भाग करावे लागतात. आणि मग समजा आपण 4 गट जर केले, मग 3 संख्यांचे 4 गट, म्हणजे इथे आपण काय केले, छोट्या छोट्या गट करण्याचा प्रयत्न केला की त्यामध्ये 3च घटक घेतलेले आहेत. यालाच आपण काय म्हणतो, सामग्रीचं विभाजन मूल्य. म्हणजे सामग्रीची विभागणी करताना आवश्यकतेप्रमाणे संख्या समान प्रमाणामध्ये विभागणी. म्हणजे मी तुम्हाला 12 जर संख्या आपल्याला दिल्या असतील तर त्याच्या आपण समजा 4 विभाग केले तर मग 3 चा एक गट तयार होईल.
तर ही जी क्रिया आपण केलेली आहे यालाच आपण म्हणणार आहोत विभाजन मूल्य. म्हणजे आपल्याला आवश्यक त्या प्रमाणामध्ये आपण गट तयार केला आणि त्याची काय केली, समान प्रमाणामध्ये विभागणी केली. आले तुमच्या उदाहरण लक्षात? ठीक आहे, पुढचं वाक्य आपण पाहूया. केंद्रीय प्रवृत्तीची मापके म्हणजेच सरासरी, अंकगणितीय, मध्यक आणि बहुलक यांचा अभ्यास आपण 10वी या इयत्तेत केलेलाच आहे. दिलेली सामग्री नेहमी चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून मध्यभागी येणाऱ्या निरीक्षणाचे मूल्य म्हणजे मध्यक होय. म्हणजे आता आपण मध्यक किंवा मध्यका कशाला म्हणतोय की आपल्याला दिलेली आकडेवारी, आतापर्यंत आपण हे सर्व उदाहरणं सोडवलेली या पद्धतीने की दिलेली आकडेवारी आपण चढत्या क्रमाने लिहितो किंवा उतरत्या क्रमाने लिहितो. जास्त वेळा आपण चढत्या क्रमाने लिहिलेली आहे. तर ते चढत्या क्रमाने लिहिल्यानंतर त्याच्या मध्यभागी येणारं जे मूल्य असेल, म्हणजे आपण 7 संख्या असतील, 3 संख्या डावीकडे, 3 संख्या उजवीकडे, मग मध्यभागी एक संख्या राहिली, बरोबर. तर ती मध्यभागी राहिलेली संख्या म्हणजेच त्या निरीक्षणाचं किंवा त्या आकडेवारीचं किंवा त्या सामग्रीचं काय होय, मध्यक होय, किंवा त्याला आपण मध्यका असंही म्हणतो. तर थोडक्यात मध्यक हे आपण आता यापूर्वी 10वीच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. तर एकदम सिंपल मध्ये आपण ते मध्य काढायला आपण शिकलेलो आहे. तर मध्यक हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे, विभाजन मूल्यच आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय. अंकगणितीय मध्य असेल, मध्यका असेल, बहुलक असेल, आणि त्यानंतर आता आपण 11वीत शिकणार आहोत चतुर्थक, दशमक आणि शतमक. हे सर्वच विभाजन मूल्य आहेत. परंतु या प्रत्येक विभाजन मूल्यामध्ये हळूहळू प्रगती किंवा त्याला आपण म्हणतो अचूकता त्या ठिकाणी वाढत गेलेली आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की हे अंकगणित मध्य, मध्यका, बहुलक हे सुद्धा विभाजनच मूल्य आहे. आणि तर ह्या आपण जेव्हा ही आकडेवारी मांडत असतो त्या आकडेवारीच्या दोन्ही बाजूला काय असते, समान संख्या असते. आपण निरीक्षण करतो, समान संख्येचं बरोबर वाटप करतो आणि मध्यभागी एक संख्या उरते, त्यालाच आपण मध्य किंवा मध्यका असं म्हणतो. बरोबर आहे की नाही? अगदी त्याचप्रमाणे आता आपल्याला चतुर्थके या प्रकरणामध्ये चतुर्थके, दशमके आणि शतमके ही सुद्धा विभाजन मूल्य आहेत. आणि या विभाजन मूल्यांचा सुद्धा आपल्याला समान संख्या त्या ठिकाणी विभागली जात असते. याद्वारे सुद्धा आपण समान भाग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर ही सुद्धा विभाजन मूल्ये आपल्याला भविष्यात आपण अनेक गोष्टींसाठी, समस्या सोडवण्यासाठी वापरणार आहोत. सर्वसाधारणपणे ही विभाजन मूल्ये जी आहेत ही भाजक किंवा भागक म्हणून काय होतात, ओळखली जातात. हा शब्द महत्वाचा आहे, तुम्ही यामध्ये अंडरलाईन करा वहीमध्ये. त्यानंतर विभाजन मूल्य ही वर्णनात्मक संख्याशास्त्राचा एक भाग आहे. कारण आपण बघतो की आपल्याला संख्याशास्त्र अनेक संख्या आहेत, अनेक डाटा गोळा होतो. राज्याचा डेटा असेल, पूर्ण केंद्र सरकारचा माहिती असेल, पूर्ण भारत देशाची माहिती असेल, तर इथे आपल्याला त्याच्यातून काहीतरी निर्णय काढायचा असेल तर हे संख्याशास्त्राचा जो भाग आहे तो आपल्याला त्या अंकेवारीचं, त्या आकडेवारीचं आपल्याला वर्णन करता येऊ शकतं याद्वारे, आणि ते वर्णन करणे सुद्धा सोपे जाते. त्याचबरोबर केलेले वर्णन सुद्धा प्रत्येकाला समजणे सुद्धा काय होते, सोपे जाते. अशा प्रकारे ही विभाजन मूल्ये आपल्याला मोठ्या संख्येचे, मोठ्या आकडेवारीची माहिती काढताना काय करते, मदत करते. पुढचा मुद्दा आहे आपल्याला ह्या आकडेवारीचा उपयोग लोकसंख्या, बेकारी, दारिद्र्य या प्रकरणांमध्ये आर्थिक सामग्रीचे विश्लेषण करताना सुद्धा या विभाजन मूल्यांचा वापर आपल्याला करता येईल. आणि त्याचबरोबर आपण लोकसंख्येबाबतचे काही प्रश्न, समस्या सोडवायच्या असतील, बेकारीबाबत, दारिद्र्याबाबतच्या समस्या काही सोडवायच्या असतील, तर या आपल्याला विभाजन मूल्यांचा वापर या ठिकाणी आपल्याला करता येतो. आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला एक प्रकारची काय मिळते, मदतच मिळते. आले लक्षात तुमच्या सर्वांच्या? म्हणून ही संख्या शास्त्रामध्ये असणारी ही विभाजन मूल्ये त्या ठिकाणी आपल्याला अनेक निर्णय घेण्यासाठी सुद्धा मदत करत असतात. आता ही विभाजन मूल्ये आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. तर आपल्याला विशेष माहिती आपल्याला दिली आहे की तुम्हाला हे माहिती आहे का की संख्याशास्त्र दिन हा सुद्धा आता आपण साजरा करत असतो. तर भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजेच 1956 ते 61 मध्ये प्राध्यापक प्रसंत चंद्र महालनोबिस हे आपले भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी औद्योगिकरणाची रचना तयार केली. त्यालाच त्यांनी महालनोबिस प्रारूप म्हणजे महालनोबिस मॉडेल असं म्हटलेलं आहे. तर या महालनोबिस यांनी आपल्याला त्या ठिकाणी भरपूर अशी माहिती त्या ठिकाणी तयार केली. त्या ठिकाणी मोठी कामं केली भारत सरकारसाठी, भारतीय जनतेसाठी. आणि म्हणून भारत सरकारने त्यांचं त्यांना एक महत्त्व, त्यांचं एक आठवण म्हणून
त्या ठिकाणी भारत सरकारने 29 जून हा त्यांचा जो जन्मदिवस आहे हा संख्या दिन म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आला आणि दरवर्षी तो भारतभर त्या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरती दरवर्षी हा दिवस 29 जून हा संख्याशास्त्र दिन म्हणून त्या ठिकाणी विशेष दिन म्हणून साजरा केला जातो। तर या ठिकाणी हाही मुद्दा लक्षात घ्या की संख्याशास्त्राबद्दलची माहिती आपल्याला महालनोबिस यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिलेली दिसते। पुढचा पॉइंट आहे आपला विभाजन मूल्यांची गरज। म्हणजे आता ही जी विभाजन मूल्य आहेत याचं आपल्याला महत्त्व आहे की नाही, ते गरज आहे की नाही, हे आपल्याला पुढील माहितीवरून लक्षात येईल की खरंच आपल्याला ही विभाजन मूल्ये खूप महत्त्वाची आहेत। तर विभाजन मूल्यांच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलंय की एखादी सामग्री किंवा एखादा डाटा किंवा खूप संख्या आपल्याला त्या ठिकाणी दिल्यानंतर आपण ती सामग्री काय करतो, चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहितो, मांडतो आणि त्यानंतर दोन टोकाला त्या ठिकाणी दोन प्रकारच्या संख्या येतात आणि एक सर्वात छोटी असते तर एक सर्वात काय असते, मोठी असते। आपण समजा जर चढत्या क्रमाने संख्यांची मांडणी केली तर सुरुवातीला आपल्याला छोट्यात छोटी संख्या घ्यावी लागते आणि नंतर मग हळूहळू क्रमाक्रमाने आपण संख्या पुढे मांडत जातो आणि सर्वात शेवटी ही सर्वात त्या संख्येमधली सर्वात शेवटी त्या दिलेल्या संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या त्या ठिकाणी शेवटी येते। मग तिचे हे दोन टोकं होतात, एक छोट्यात छोटी संख्या आणि एक मोठ्यात मोठी संख्या। तर ती जी संख्या असेल त्यालाच त्यांनी असं म्हटले आहे की बाह्यवर्धक मूल्य। म्हणजे एखादी दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिल्यानंतर तिच्या टोकाकडील ज्या दोन संख्या आहेत त्या संख्यांनाच बाह्यवर्धक मूल्य असे म्हणतात। आले सर्वांच्या लक्षात? तर अशा किमती ज्या आहेत ते विभाजन मूल्य आपण पाहिले, 10वीत पाहिली 3 4, तुम्ही 3 पाहिली, 11वीत आपण आता 3 पाहणार आहोत। पण या प्रत्येक विभाजन मूल्यानुसार जर आपण हे काढत बसलो तर त्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या किमती आपल्याला आलेल्या दिसतात। त्यांची सरासरी असेल, त्याचं वाचन असेल, हे सुद्धा वेगवेगळं आलेलं दिसतं। म्हणून आपल्याला अधिकाधिक अचूक कसं येईल म्हणून आपण त्या ठिकाणी प्रत्येक या मूल्यांचा वापर करत असतो आणि म्हणून हे मूल्यामध्ये मग आपलं मध्यक असेल, चतुर्थक असेल, दशमक असेल, शतमक असेल, तर या मूल्यांचा वापर करून त्यामधली अचूकता अधिकाधिक आपण त्या ठिकाणी वाढून आपल्याला निर्णय घेण्यासाठी कसं सोपं जाईल आणि घेतलेला निर्णय कसा चांगल्या प्रकारे यशस्वी होईल, तर त्या ठिकाणी अधिकाधिक अचूकतेचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करावा लागतो। तर आपण आता हे सुद्धा लक्षात ठेवा, चतुर्थक म्हणजे 4 भाग करायचे। 4 भाग केलं की दुसरं जे चतुर्थक असतं ते काय येतं, मध्यक येतं, मध्यगा येते। त्याचप्रमाणे समजा आपण 10 भाग केले तर त्याला आपण दशमक म्हणतो आणि ती दशमक 9 येतात, त्यातलं मधलं दशमक म्हणजे 5वं दशमक, तर त्यालाही आपण मध्यगाय असं म्हणतो त्या दशमकाची तेव्हा आकडेवारीची। त्यानंतर आपल्याला आपण समजा जर 100 भाग जर केले तर त्यातला 50वा जो भाग असेल तर त्याला आपण मध्यगा असं म्हणतो, म्हणजेच आपल्याला त्याला 50वं शतमक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे चतुर्थक 4 येतात, दशमक त्या ठिकाणी 9 येतात आणि शतमक त्या ठिकाणी 99 येतात। आले लक्षात? म्हणजे थोडक्यात चतुर्थक म्हटलं की त्या असं दिलेल्या सामग्रीचे 4 भाग समान भाग होतात, दशमक जर म्हटलं तर दिलेल्या सामग्रीचे 10 समान भाग होतात आणि शतमक जर म्हटलं तर त्या ठिकाणी दिलेल्या सामग्रीचे 100 समान भाग होतात। आले तुमच्या लक्षात? तर हा मुद्दा तुम्ही कायम लक्षात ठेवा, आपल्याला याचा पुढे उपयोग होणारच आहे। आपल्याला आता आपण जे शिकणार आहोत चतुर्थक, दशमक आणि शतमक, तर याचा अर्थशास्त्रामध्ये काय काय उपयोग होतो तर हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे। तर आपल्याला त्याचा उपयोग, चतुर्थकांचा उपयोग सर्व प्रकारच्या अर्थशास्त्रीय सांख्यिकीय आकडेवारीशी संबंधित आर्थिक माहिती गोळा करण्यासाठी होत असतो। त्याचबरोबर रोजगारामध्ये होणारे चढ उतार असेल, चलनवाढ असेल, अशा आर्थिक बदलांमधील वैयक्तिक उत्पन्न गटांमधील बदलांचा तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करण्यासाठी उत्पन्नाचं चतुर्थक काढणे असेल, तर अतिशय अशा वस्तुनिष्ठ या पद्धती या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला चतुर्थकाचा उपयोग त्या ठिकाणी झालेला दिसतो। त्याचबरोबर वित्त आणि अर्थशास्त्रामध्ये दशमकांची व्यावहारिक उपयुक्तता भरपूर आहे। आर्थिक विषमता, दारिद्र्याचे मोजमाप असेल, दुष्काळजन्य परिस्थिती असेल, या इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी शासनाकडून दशमक पद्धत वापरली जात असते। दशमकांचा वापर गुंतवणूक क्षेत्रामध्ये विशेष करून म्युच्युअल फंडासारख्या पोर्टफोलिओ गुंतवणूक असेल तर त्या क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी केला जात असतो। त्याचबरोबर मूल्यमापन चाचण्या, आरोग्य निर्देशांक, कौटुंबिक उत्पन्न, कौटुंबिक संपत्ती
शतमक असेल, रोजगार असेल इत्यादीच्या बाबतीत मापनासाठी शतमके वापरली जातात. तर शतमकांचा उपयोग विविध मापदंड तसेच आधारभूत काही हेतू असतील ते आखण्यासाठी केला जात असतो. तर अशा प्रकारे आपण जे आपण आता अभ्यास करणार आहोत चतुर्थक, दशमक आणि शतमक यांचा उपयोग आपल्याला विविध कामांसाठी आपल्याला होत असलेला काय होतो दिसून येतो. तर आपण आता पहिला पॉइंट जो आहे आपल्याला चतुर्थक. तर चतुर्थक म्हणजे तरी काय, तर त्याला चतुर्थकाला इंग्लिशमध्ये क्वार्टाइल्स असं म्हणतात. इथे थंब दाखवलेला आहे, त्याच्या खाली 8 अंक आलेला आहे, म्हणजे हे लाईक केलेले आहेत. तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला तर इथे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता. त्याच्यानंतर शेअर बटन आहे, जर तुम्हाला दुसऱ्याला पाठवायचं असेल तर तुम्ही यावरनं क्लिक करून दुसऱ्याला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंक पाठवू शकता. त्यानंतर डाउनलोडसुद्धा करता येऊ शकतो, सेव्ह आपण करून ठेवू शकतो. त्यानंतर त्याच्या खाली बघा चॅनलचं नाव दिसत आहे, PS कॉमर्स डिजिटल ऑनलाईन लर्निंग. त्याच्यासमोरच एक रेड कलरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये सबस्क्राईब हा शब्द दिसत आहे. तर या शब्दावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्याचा रंग बदलतो, ब्लॅक कलर येतो आणि पास्ट टेन्स तयार होतो. डी हे अक्षर त्याला जोडलं जातं आहे. सबस्क्राईब त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यानंतर त्याच्यासमोर लगेच एक बेलचे बटन, घंटासारखे बसले, घंटा जशी मंदिरामध्ये असते तसे एक बटन समोर येते, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये 3 ऑप्शन्स ओपन होतात, ऑल, पर्सनलाइज्ड आणि नन. तर त्यापैकी ऑलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा उजव्या बाजूला यू विल रिसीव ऑल नोटिफिकेशन्स. त्यामुळे तुम्हाला आता सर्व नोटिफिकेशन्स मी जेवढे व्हिडिओ अपलोड करेल, अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ पाहायला सुरुवात करू शकता. Thanks for watching my video.